नमस्ते, माझं नाव शुभम दुधाळे. आम्ही आलो HLC फाउंडेशन कंपनीकडून. तर आपल्या कंपनीकडून गॅस सुरक्षा अभियान चालू आहे. हे अभियान राबवण्याचं कारण काय, दर 4-8 दिवसाला आपल्याला कुठे ना कुठे गॅस सिलेंडरच्या दुर्घटना ऐकायला, बघायला आणि वाचायला मिळते. आपण काय करतो, त्याकडे दुर्लक्ष करतो. आता ज्या ठिकाणी अशा दुर्घटना घडलेल्या आहेत त्याच कंपन्यांचे सिलेंडर आपण सुद्धा आपल्या घरामध्ये वापरतो. मग त्यांच्याकडून ज्या काही चुका झाल्या होत्या त्या चुका भविष्यामध्ये आपल्याकडून होऊ शकतात. म्हणून 10 मिनिटांमध्ये जी काही माहिती सांगायला लक्षपूर्वक ऐका, बघा आणि समजून घेतला त्रासपासूनच आपण आपलं घर आणि कुटुंब या गॅस सिलेंडरच्या स्फोटापासून सुरक्षित करू शकतो. मला सांगा, सर्वात पहिलं आपल्या टाकीवरती काय सूचना दिली, डिलिव्हरी घेतानाचं वजन आणि सील चेक करून द्या. आपल्याला वजन करून मिळते का टाकी? नाही. आपणही त्यांना विचारत नाही आणि तेही आपल्याला देत नाही. मग याचं सील कसं चेक करतो, टाकी नवीन आहे कसं ओळखतो बरं घरामध्ये आल्यानंतर? प्लास्टिकचा कागद बघतो आपण, निळ्या कलरचा, पिवळ्या कलरचा. तो कागद काढल्या काढल्या गॅस बाहेर होतो आपण नाही. सील कशी असते. आपण काय करतो, तो कागद बघ त्याने टाकी चांगली आहे नवीन आहे घरामध्ये. समजा त्यात 2 किलो 3 किलो गॅस कमी आलेला आहे आणि वापस कागद लावून आपल्याला टाकी आणून दिली, आपल्या लक्षात येतो गॅस आपला कमी आलेला आहे. किंवा किचनमध्ये अडवून करून वापरतो का टाकी? आपण लग्न कार्यात बघा, टाक्या अड्या करून गरम पाण्यामध्ये ठेवून वापरतो. घरामध्ये वापरत नाही याचा आपल्याला टाकी रिपेअरमध्ये जाते आपली, त्याच्यामध्ये सुद्धा गॅसला शिल्लक असतो. बरोबर आहे. मग येताना 2-3 किलो तुम्ही जाताना 1-2 किलो गॅस जर आपला असाच वेस्ट होतो त्याच्याला आपल्या वापरामध्ये येतो, तर आपल्याला कितीचे पैसे दिले तर आपण 14.2 किलोचे, आपल्या वापरात फक्त 9 ते 10 किलो हा येतो. आता तो कागद काय काम करतो, टोपणाला झाकायचं आणि कव्हर करायचं काम करतो आणि टोपण सुद्धा आतमध्ये धूळ माती वगैरे काही जाऊ नये म्हणून त्याला झाकायचं काम करतात. जसं काय म्हणतात त्याला, त्याच्यावर तुम्ही टाकी जोडायला घेताय ते टोपण काढल्या आपल्याला कधी कधी अशा पद्धतीने फक्त पूर्ण आवाज येतो. असा आवाज आला तर समजायचं टाकीमध्ये काहीतरी गडबड आहे. त्यावेळी काय करायचं, उजव्या सांगता घ्यायचा, त्याच्यावर असं दाबून घ्यायचं. खालून आपल्याला प्रेशर दाब आपल्या बोटाला जाणवत असेल तर समजायचं टाकी आपली लिकेज आहे. असंही नाही तर साधा घरगुती उपाय, त्याच्यामध्ये चमच्यावर पाणी टाकायचं. तर ते चेक करतो का असं आपण आपल्या घरामध्ये पाणी टाकतो. बरं, पाणी टाकल्यानंतर काय होणार, बुडबुडे बुडबुडे आल्या तर समजा टाकी लिकेज आहे. आता हे बारीक लिकेज आपल्या घरात दुर्घटनेचे कारण आहे. काय करा, तुम्ही झोपताना आपण किचनचे दरवाजे खिडक्या लावून झोपतो आणि सकाळी उठून आपल्या घरातील महिला किचनमध्ये गेलेल्या काय करतो, गॅस पेटवतात, लाईटचं बटन जातो, फॅनचं बटन जातो. रात्रभरामध्ये पूर्ण गॅस किचनमध्ये पसरला जातो. तुम्ही रेग्युलेटर बटन बंद करायचं किंवा चालू ठेवा. लिकेज बाहेर पडत असतं तर त्याचा स्पार्क होऊन दुर्घटना घडली जाते. पार्टीच्या वेळी दुर्घटना घडण्याचं कारण तेच आहे. दुसरं, आपल्याला 660च्या प्रेशरने याच्यामध्ये गॅस भरून दिला जातो. निघताना सुद्धा त्याच प्रेशरने गॅस बाहेर येतो. ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो म्हणजे रेग्युलेटरचं बटन ऑन करतो, बघा बघा अशा वेळी प्रेशर किती असतं आपल्या सिलेंडरला म्हणजे स्वयंपाक करताना. हा 660चा प्रेशर असतो. याच प्रेशरने आपण घरामध्ये रोज स्वयंपाक करतो. माहीत होतं का आपल्याला याच्या आधी? तर बऱ्याच गोष्टी आज माहीत नाही, त्या माहीत करून घ्या. दुसरं, हा रेग्युलेटर दिवसातून 2 वेळा याचं बटन आपण बंद चालू करतो किंवा काही लोक करत पण नाही. त्यामुळे काय होतं, बटन सुद्धा झीज होते, तुम्ही गॅस गळती चालू होते. आपल्या डोळ्यात दिसते होते वास येतो आपल्याला कधी कधी किचनमध्ये. चालूमध्ये रेग्युलेटर उठून कुठला दुर्घटना झाल्याचं लक्षात येतं. टायमाला पण बदलतं कळायला 10 वर्ष आपण याला बदलू सुद्धा नाही, सत्य परिस्थिती. आणि अशी पण कोण वापरतं का? आपण कोणती वापरतो, सुरक्षा भेट गोव्या कलरची, ऑरेंज कलरची, ती सुद्धा पैसे निवडायची. जिंकल्या सुरकुत्या बेगा चिरा बारीक बारीक करून दिसले ती पण लगेच आपण बदलून घ्या, कारण पाईप लिकेजमुळे सुद्धा बऱ्याच दुर्घटना घडलेल्या आहेत. चौथं दुर्घटनेचं कारण आहे ते म्हणजे आपला हा बंद, त्याच्यावरती आपण स्वयंपाक करतो. 80% दुर्घटना या बंधामध्ये घडल्या जातात. त्या कशा घडतात ते पण तुम्हाला आपलं चाचणी दाखवणार आहे. आता हे जे लिकेजचे प्रकार आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये दुर्घटना घडतात ते कधी घडू नये किंवा आपल्याला तशी वेळ चालली म्हणून आपण ते करून राहिले. काही उपाय पर्याय साधन, फॉर एक्झाम्पल आता समजा आपल्या घरामध्ये स्वयंपाक चालू आहे आणि इथं पहिलं आपली लिकेज आहे, क्लोज आहे, गॅस पास होते, तिथून आग लागली. पहिलं रिॲक्शन आपलं काय असतं, घराबाहेर पळायचं, पळून जायचं. कारण आपल्या घरामध्ये कितीच्या प्रेशरने सप्लाय असतो, 660च्या प्रेशरने. त्याच प्रेशरने काही सेकंदामध्ये घरामध्ये आग पसरते. आपल्याला वेळ सुद्धा मिळत नाही, आपला जीव वाचवायचा म्हणून आपण घराच्या बाहेर पळतो. ते पण आपलं नशीब चांगलं असतं तर आपण घराच्या बाहेर पळू शकतो. मग अशा दुर्घटना वारंवार घडतात, त्या होऊ नये म्हणून जी आपली HLC फाउंडेशन आहे त्या कंपनीने काय केलं, गॅस सेफ्टी डिव्हाइस लॉन्च केलेलं आहे. आणि माझ्यासारखे 3.5 ते 4,000 फील्ड ऑफिसर त्याची माहिती घेऊन आम्ही आपली घरं सुरक्षित करण्याचं काम करतो गेली 12 वर्षाला. पण ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नाही का? आपली माहिती कुठं होते, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बँका, पोलीस स्टेशन, सरकारी कार्यालय या ठिकाणी पण आपण जाऊन देतोय. गावामध्ये सुद्धा ग्रामसभा देऊन देतोय. आज आपल्यापर्यंत सुद्धा आलेलं आहे. तर बघा बरं, कुठे ऐकलंय बघितलं याच्याबद्दल किंवा कोणाला माहिती आहे तुमच्याबद्दल? सर कोणालाच नाही माहिती, तर कोणी शिक्षक वगैरे कोणीच नाही तर बरं ठीक आहे. आपल्या घरातील रेग्युलेटर काय करतो, फक्त सप्लाय करतो. दुर्घटना कुठे थांबवत नाही. दुर्घटना थांबवायची असेल तर हा एकच उपाय, त्याचं बटन खाली केलं तर बंद आहे, वरती केलं तर चालू. अशा पद्धतीने गोल्डरिंग वरती उचला आणि इथं ठेवा. हीच गोल्डरिंग वापर दोन्ही बोटाने अशी खाली प्रेस करा, अर्धा इंच खाली जाते आणि बटन इथं आपण चालू केलं. ज्यावेळी आपण आपला रेग्युलेटर सिलेंडरला जोडतो आणि त्याचं बटन चालू करतो काय होतं बरं, सप्लाय चालू होतो, लगेच आपण शेगडी पेटवतो. बघा बरं इथे सप्लाय येतो का? ही झाली आपली पहिली सुरक्षा. बटन जरी चालू असेल तर सप्लाय होणार नाही. दुसरं, मगाशी प्रेशर दाखवला, आत्ताही दाखवतो, काय फरक पडला बघा बरं.
प्रेशर कमी झालेलं आहे, धोक्याचं प्रमाण कमी झालं, प्रेशर मेंटेन झालं. अगोदर 660 होतं 160 आहे, 5 पट प्रेशर कमी केला, यामुळे आपल्याला टाकी जास्त दिवस जाणार आहे. दुसरं, आपल्याला पाहिजे तितकंच फ्लेम इथे शेगडीला मिळतो. आपले 4-5 बर्नर जरी असले तरी त्याला फ्लेम मिळणार आहे, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला स्वयंपाकाला जास्त वेळ लागेल असं काही नाही, जितकं पहिलं फ्लेम मिळत होती तितकीच मिळणार आहे. फक्त 160 एवढंच लागते आपल्या शेगडीला. ओके. आणि ते मशीन बसल्या बसल्या पहिलं टाकी सुरक्षित करते, लिकेज खालीच थांबवतो, वरती काही सोडणार नाही. मग याच्यात वायसर खराब आला किंवा नाही आला तरी चालतंय. बऱ्याचदा आपण वायसर चेंज करून घेतो, वायसर नसला तरी चालणार आहे, तुम्हाला चेंज करायची गरज नाही. आणि हा रेग्युलर कायम तुम्ही काय करतो, काय करता, खालून बसवतो. आता खालून नाही बसवायचं, याच्या वरून बसवायचं, रिंगच्या वरून. आणि याचं पण बटन चालू केलं, दोन्हीची बटन चालू आहे, गॅस यायला पाहिजे बाहेर. बघा बरं येतं का नाही, तीच पाईप इथे शेगडीला जोडू आपण आणि शेगडीचं बटन चालू करू. आता तरी पेटायला पाहिजे, नाही पेटत. का पेटत नाही तर आपल्याला घड्यासारखं डायल दिसते, तो काटा कुठे बसवतो, रेडवरती. त्याला 2 वेळा असं प्रेस करा, 1 2. काटा कुठे गेला, वरती गेला, याचा अर्थ शेगडी आपली चालू झाली. आणि सर्वात महत्वाचं, आजपर्यंत आपल्याला गॅस सिलेंडरचं वजन करून मिळाले का नाही. ज्यावेळेस हे मशीन जोडून आपण त्याला 2 वेळा प्रेस करतो, काटा पूर्णपणे काठोकाठ फिरवरती गेला. समजायचं आपली 14 किलो 200 ग्राम टाकी फुल भरून आली. जसंच तुम्ही सिलेंडर वापर करत जाणार आहे तसं काटा डाऊनला जाणार, निम्यावरती गेला, निमी झाली, लाल वरती गेला, पिवळ्यावरती गेला, 4-5 दिवसात संपणार आहे. तुम्ही सिलेंडर बुकिंग करू शकता. एकदम काटा खाली गेला त्यावेळेस समजायचं आपला सिलेंडर संपलेला आहे, नवीन टाकी आपण रिप्लेस करून घेऊ शकतो. 1-2 किलो गॅस कमी येत असेल तर आता तुम्ही टाकी वजन करून घेऊ शकतो, आपला अधिकार आहे तो. किराणा दुकानामध्ये आपण वजन करून घेतो नाही टाकी, आपलं साखर वगैरे घेतली, काय घेतली 1-2 किलो तर वजन करूनच घ्यायची टाकी सुद्धा. आता बघा, आपल्या घरात दुर्घटना कशी घडते, प्रत्येक वेळी पाईप चेक करून स्वयंपाक करतात का आपल्या घरामध्ये, पाईप लिकेज असतो, बारीक बारीक फुलं असतात, किंवा अशा पद्धतीने लूज आहे समजा आपल्या घरामध्ये कुठल्याही कारणाने लिकेज झाली काय आलो, अशा पद्धतीने आग लागतात. त्यावेळी आपल्या घरामध्ये कोण असतात, लहान मुले असतात, वडीलधारी लोक आणि स्त्रिया असतात. आपण असतो का घरामध्ये ऑन ड्युटी, आपण आपल्या कामावरती बाहेर असतोय. मग अशा वेळी महिला किंवा आपण जरी घरात असतो तर आपण काय करणार आहे, घाबरतो. ओला कपडा वगैरे टायमाला काही सापडतं का, ते सगळं सुचेपर्यंत सगळं होतं नव्हतं झालेलं असतं, बरोबर आहे. अशा वेळी आपल्या घरामध्ये 660च्या प्रेशरने सप्लाय, काही सेकंदामध्येच घरामध्ये आग पसरते, वेळ सुद्धा मिळत नाही आपल्याला. अशा वेळी घाबरतो आपण, बरोबर आहे. दुसरं, अशा वेळी आपल्या घरातील रेग्युलर काय करतो, बॅक फायर मारतो, आग ओढून येतो आणि टाकी सोडतो, टाकी तर आपली ब्लास्ट होते, म्हणून आपण घाबरून घराच्या बाहेर पळून जातो. आता मला सांगा, आपलं नशीब चांगलं, आपण घराच्या बाहेर पडलो, ती आग वाढणार आहे का कमी होणार आहे, वाढणार आहे. जसं जसं पाईप चालू जाणार आहे आग वाढणार आहे. बघा आता मी आग वाढवतोय, त्या काट्याकडे लक्ष द्या, काटा बघा कुठे जातोय, खाली गेला, इथं सप्लाय येतो का, इथं पण येत नाही आणि इथं सुद्धा येत नाही. तर आपल्या मशीनला 160चं प्रेशर मेंटेन, 160च्या वर 1% सुद्धा सप्लाय वाढला कुठल्याही कारणाने तर ऑटोमॅटिक सप्लाय बंद होतो. मग इथं आगच लागेल असं काही नाही. समजा लिकेज झालेलं आहे, आपल्या रेग्युलर पाईप आहे किंवा शेगडी आहे, कुठे काही लिकेज झालं, हे लिकेज वाढलं, सप्लाय ऑटोमॅटिक बंद होणार आहे. अशा पद्धतीने जसं मेन मीटरच्या बाजूला आपले एमसीबी बसवलाय, तो काय करतो, आपल्याला शॉक लागला, ओव्हरलोड झाला, ऑटोमॅटिक सप्लाय बंद होतो. त्याच पद्धतीने आपल्या टाकीचा हा एमसीबी वीज तर आपण सुरक्षित करून घेतली, टाकी अजून केली की आता आपण करून घेऊ शकतो. दुसरं, आता बघा इथं चालू होत नाही, का चालू होत नाही बरं, इथून बंद झाले, आपण इथून चालू करू, बघा बरं होते का होत नाही, लिकेज आहे, प्रॉब्लेम आहे. मशीन काय म्हणते, जोपर्यंत तुम्ही लिकेज काढत नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, तोपर्यंत ते सप्लायच करत नाही. इथं मी लिकेज काढून घेतोय, याचा अर्थ तुम्ही काय करू शकताय, आपली खराब झालेली पाईप असेल, रेग्युलर असेल, तो चेंज करून घेऊ शकता. वापस इथं आपण पाईप जोडली तरी सुद्धा इथं चालू होत नाही, याला प्रेस करावं लागेल. प्रेस केलं, काटा ग्रीन वरती आला, याचा अर्थ सर्व काही व्यवस्थित आहे, तुम्ही स्वयंपाक करू शकता. दुसरी दुर्घटना आपल्या घरामध्ये कशी घडते, आपल्या घरात बघा किचन ओटा असून तो उघडा पण स्वयंपाक जमत नाही, महिलांना पाय दुखतात, शेगडी वर खाली करतात. त्यावेळी अशी बंद असताना आपली पाईप तिथनं निघाली, 6 महिने वर्षभर टाईट असते, कालांतराने लूज झाली, हाय प्रेशरचं 660, त्याच प्रेशरने आपल्या किचनमध्ये फिरते. तर आपल्या किचनमध्ये काय असते, अगरबत्ती, लाईट, फॅन, फ्रीज ह्या गोष्टी चालू असतात, त्याचा स्पार्क दुर्घटना घडते. आणि काही काही महिला काय करतात, चालू मध्ये सुद्धा शेगडी वर खाली करतात, त्याच्यावरती गरम काहीतरी ठेवलं असते, स्वयंपाकाची गडबड असते, आणि त्याच गडबडीमध्ये आपली पाईप निघाली चालू होते. काय होणार, आता कोणी मुद्दाम करतं का, असं न कळत दुर्घटना घडली जाते. बऱ्याच ठिकाणी असंच घडलेलं आहे. बघा आता मी चालू मध्ये पाईप काढतोय आणि लगेच त्याला आपण लायटर सुद्धा लावू, काटा बघा कुठे जातोय,
खाली गेला इथं सप्लाय, इथं सुद्धा येत नाही. मग अशा पद्धतीने पाईप आपल्या घरामध्ये निघून पडला कुठल्याही कारणाने आपल्या घरामध्ये गॅसची गळती, गॅसचा स्फोट काहीच होणार नाही. त्याबाबत आपण निश्चित राहायचे. आणि आतापर्यंत आपण शेगडी पेटलेली बघितली. आपल्या घरामध्ये जी महिला, जी व्यक्ती त्या गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये सापडते तिच्या भाजण्याचं कारण बघा बरं काय असते. आता हे फक्त आपल्या मशीनवरती 160 आहे. आता हा किती आहे? फक्त 160. आपण घरामध्ये किती वापरतोय? 660. याच्या 5 पट जाळून जे असतो त्यामध्ये जी महिला, जी व्यक्ती सापडते तिच्या भोवती त्याच प्रेशर लागते. जगातील कुठलाही डॉक्टर जगण्याची संधी देत नाही. ऑन द स्पॉट डेथ होते. जरी 40-50% भाजले असेल तर 4-5 दिवस जीवन राहते, 6व्या दिवशी एक्सपायर होते. हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे वेळेची काळजी घ्या आणि कुटुंबाची रक्षा करा. आता या शेगडी भोवती सर्वात जवळ कोण असतं बरं? पहिला फटका कोणाला बसतो? महिलेला. महिलाच असतात. त्या कोण असतात? आपली कोणाची तर आई असते, बहीण असते, कोणाची बायको किंवा लाडकी मुलगी असते. त्यांच्या सुरक्षेसाठी हे आपल्या कुटुंबासाठी, आपल्यासाठी नाही, कारण आपण नसतोय घरामध्ये, कामावरती असतो आपल्या बाहेर. आता बघा पाईप वापस जोडली तरी सुद्धा चालू होत नाही. वापस इथे वापस प्रेस करावं लागेल. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल त्याला काय सारखं सारखं प्रेस करायचं का इथं? नाही, मी का प्रेस करतोय? पाईप काढतोय, लिकेज करतोय म्हणून त्याला प्रेस करतोय. एकदा तुम्ही टाकीला नेऊन जोडलं, 2 वेळा प्रेस केलं, काम संपलं तुमचं. जसं सिलेंडर वापर करणार आहे तसं काटा खाली जाणार आहे. लालवरती काटा गेला, मशीनचं बटन हे फक्त डंपला करा, दोन्ही सोबत निघते, निघून पडत नाही, काय कनेक्टेड आहे. वापस नवीन टाकी घेतली, गोल्ड्रिंग वरती उचला, इथे ठेवा. हीच गोल्ड्रिंग वाशी दोन्ही बोटाने खाली प्रेस करा, अर्धा इंच खाली जाते, बटन चालू करा आणि 2 वेळा याला प्रेस करा. नवीन टाकी जोडल्यास रोज करायची गरज नाही. रात्री झोपताना, गावात जाताना सुद्धा इथं बंद चालू काही करायची गरज नाही. तुम्हाला तुमचं काम आहे शेगडी चालू करा, काम झालं शेगडी बंद करा, इथं काहीच करायची गरज नाही. आता महत्वाचं बघा, आपल्या घरामध्ये सर्वांच्या घरी दूध जातं, बरोबर आहे? अशा वेळी दूध शेगडी भिजली जाते, बटन चुकून एखाद्याला चालू राहते किंवा फॅनच्या वारण्यावर भिजलं जातं. अशा वेळी सप्लाय चालू असतो का बंद असतो? चालू असतं. मग आता मला सगळं असं भिजलं गेलेलं आहे, बटन चुकून चालू आहे. आपण 10 मिनिटाने 15 मिनिटाने जाऊन लायटर लावतो, काय होतं? स्फोट होऊन भडका होते, बरोबर आहे? आपण तसं करू शकतो का? आता इथे भिजलं गेलेलं आहे, चालूच आहे, हे बघा राहू दे चालू. मशीन आपलं काय काय काम करते आपण बघत आहे. त्याच्या फॅसिलिटीज बद्दल 2 मिनिटं बोलू. त्या मशीन आपल्या भारताचं म्हणले, कुठल्याही बाहेरच्या कंपनीचं नाही. सूर्य कंपनी आपल्या भारतातलीच आहे. HLC फाउंडेशन आहे, आपल्या जिल्हा परिषदेच्या अंडर काम करते, म्हणजे गव्हर्नमेंटची संस्था आहे. दुसरं, याला आंतरराष्ट्रीय ISO मानकं आहे. ULAI स्फोटक कंपनी, ज्या कंपनीमध्ये आपली एसटी मामाची स्फोटामध्ये टेज झाल्याशिवाय प्रवास करू शकत नाही, त्या ॲटोरिशियस कंपनीमध्ये टेज झाले म्हणून आपल्यापर्यंत पोहोचले. आणि आपण टीव्ही घेतो, मोबाईल घेतो, आपल्याला वॉरंटी वगैरे विशेष मिळते 6 महिने वर्षभर कुठल्याही वस्तूची. पण आपल्या मशीनवरती 5 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी. 5 वर्षात मशीनला काही अडचण आली तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करायचे, मशीन आपल्याला पीस टू पीस आपण चेंज करून देतोय. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्र विद्यालय आहे, तर 25 लोकांनी मशीन घेतली 2-2.5 वर्षाखाली. कोणी ओळखीचे असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकताय, असं काही अडचण नाहीये. कारण मीच 2-2.5 वर्षाखाली त्यांना दिली होती. अजून 1-2 जणांची प्रॉब्लेम आली होती, त्यांना आम्ही रिप्लेस करून दिले. आता बघा, हे मशीन वापरताना दुर्घटना रस्त्याला वाटते हो, तर प्रात्यक्षिक होतं काय होणार. पण समजा बायचान्स दुर्घटना घडली तर त्याला 1 ते 15 कोटीपर्यंत इन्शुरन्स कव्हर आहे लिव्ह इंडियाचा. आपण स्फोट घडवायचा प्रयत्न केला तरी होणार नाही. दुसरं, इतकं आपण इन्शुरन्स का ठेवलं? त्या सिलेंडरचे स्फोट होतात का नाही, याच्यावरती सुद्धा 40 लाखाचा इन्शुरन्स आहे. मला सांगा, ज्यांच्या इथे स्फोट झाला त्यांच्या फॅमिलीला मिळतात ते 40 लाख? नाही मिळत का? आपल्या चुकांची लिस्ट आपली राहते. अशा वेळी तुम्ही टायमाला रेग्युलर बदलला होता का, पाईप बदलला होता का, जरी बदलला असता त्याची नोंद असलेली पावती असू शकते. एवढं सगळं आपण टाइम करत पण असेल तर आपल्यातून एक चूक होणार नाही, 100रातून 1 चूक होऊ शकते. ती चूक आपल्या घरची नसावी. त्यासाठी ही मशीन सगळ्या प्रॉब्लेमवरती एक सोल्युशन म्हणजे उतू जाणं, दूध उतू जाऊन वीजणं, बटन चुकून चालू राहणं, शॉर्ट सर्किट होणं, पाईप लिकेज असणं, हे आपल्या चूक आहे. रेग्युलेटर खराब असणं हे आपल्या चूक आहे. त्यामुळे इन्शुरन्स क्लेम होतच नाही. दुसरं, आता या मशीनची किंमत आहे 4,999 आपल्या ऑफिसला. पण ज्या ठिकाणी आपण अभियान राबवतो, अभियान अंतर्गत घरोघरी आपल्याला मशीने बसून घरं सुरक्षित करायचे. त्या अभियानात तुम्हाला आवडलं असेल, घेणार असेल तर आपली कंपनी जागेवर 50% सबसिडी देते, डिस्काउंट देते आणि हेच मशीन तुम्हाला 5,000च्या ऐवजी 2,500लाच मिळते. आज तुम्ही घेतलात तर तुम्हाला अजून एक सवलत मिळेल. बुकिंग करू शकता 500 रुपये भरून. बुकिंग केल्यामुळे सबसिडी लागू आहे. तुम्हाला महिनाभराचा कालावधी मिळतो. महिनाभरानंतर आम्हाला तारीख द्या, त्या तारखेला घरी येतोय, मशीन बसवतो. घरच्यांना सुद्धा माहिती देतो आम्ही. मशीन बसवल्यानंतर राहिले 2,000 त्यावेळेस पे करू शकता. या 2 पद्धतीमध्ये आपलं काम चालतं. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे असतील त्याने आज घेऊ शकता, आम्ही घरी येऊन बसवून देऊ. काही अडचण असेल तर बुकिंग करा. प्रत्येक सिलेंडरला मशीन बसतो, कुठलाही असू द्या. भारत HP इंडियन ऍडजस्टेबल आहे, सर्वांना मशीन बसते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. आता इथे गॅस सप्लाय चालू आहे, बंद दिवस आहे, स्मेल येतोय आपल्याला? येत नाही स्मेल. आपण आता लायटर लावतो, काय म्हणतो चालू आहे, थोडं भडकल वगैरे होते का बघू आपण. बघा, त्याच्या बाजूने असं ठेवा किंवा दिवसभर अशा पद्धतीने मेणबत्ती लावण्याच्या बाजूला ठेवा. दिवसभर 2 दिवस 8 तास इतकं सुद्धा फ्लेम तर कनेक्ट होणार आहे. आपल्या घरामध्ये किती बर्नरच्या शेगड्या 2, 3, 4 आपल्या बाजूला सेंटर समजलं, कुठल्याही कारणे त्याला फ्लेमच मिळत नाही लाईटीची. ती
तिथलं सुद्धा जाळी तर कनेक्ट होणार नाही. मग आपला अगरबत्ती शॉर्ट सर्किट वगैरे लांबच राहील. जोपर्यंत त्याच्या जवळ जाऊन अर्धा इंचावर तुम्ही लाईटर लावत नाही तोपर्यंत भेटत नाही. बघा बरं कुठे भेटते, इथं भेटते का, इथं पण नाही भेटत, इथं पण नाही भेटत. त्याला टच झालं की ते पेटतच नाही. आजूबाजूला भडका झाला शांतपणेच पेटलं. इथे नेमकं होतं काय, ज्यावेळेस असं विजलं जातं बटन चुकून चालू त्याला फ्लेम नाही लाईटरची, अशा वेळेस मशीन काय करतं 20% गॅस सप्लाय करतो. 20% गॅस हवेमध्ये विरळतो, त्यामुळे दुर्घटना होत नाही. तो पण आपण काय दिलाय, तर समजा तुम्ही 4-5 तास बाहेर तुम्हाला स्मेल येणार आहे 20%ने, तो आल्यानंतर येऊन एकतर बंद करा किंवा लाईट लावा, त्यासाठी तो दिला चाललाय. त्या फीचरमुळे होते काय, जी टाकी आपल्याला महिनाभर जाते ती 10 ते 15 दिवस ज्या जाते आणि तुमचे दिलेले पैसे 7 ते 8 महिन्यामध्ये कव्हर होतं. वर्षाला 2-3 सिलेंडर बचत सुद्धा होतात आणि 5 वर्षाची गॅरंटी. कितीला मशीन पडलं तुम्ही ठरवायचं. चालूमध्ये रेग्युलेटर आपला असं निघून पडला, चालू असताना जर निघाले की सुद्धा सप्लाय 0. आणि बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं हा रेग्युलेटर काय करतो, बॅक फायर मारतो, आग नेतो आणि टाकी सोडतो. त्या मशीन कुठं आग नेते का बघा, मध्ये याच्यामध्ये वायसर सुद्धा नसला तरी चालतं. अशी पण आग आपल्या सिलेंडर लागली शॉर्ट सर्किट वगैरे तर आग फक्त बाहेर टाकायचं काम करते, आतमध्ये ओढून येणार नाही. मग ज्यांना आवडलंच असेल त्यांनी घेऊ शकतात. काही अडचण असेल तर बुकिंग करा, तुम्हाला सबसिडी लागू होईल. आणि काही डाऊट असेल तर मला अजून विचारू शकता. आणि सर महत्वाचं हे असं वरून पडलं केलं फुटत नाही काय होतं. अर्धा किलो वेट आहे त्याचं गन मीटर पासून बनवलं. तुम्हाला असं की शंका नाही किंवा पडलं आपल्या हातून काय झालं तर फुटणार काय. आपल्या इथे बऱ्याच लोकांना दिलेले आहेत आपण किल्लारीमध्ये सुद्धा आणि निलंगा औसा लातूर. पाहिजे असेल तर तुम्ही फोटोज वगैरे बघू शकतात. आपले शेरू बाबा खूप सर माहीत असतात सर, त्यांना सुद्धा मशीन दिले लातूरमध्ये. निलंग्यामध्ये आम्हाला सांगितलं एक जणांनी ते तिथले मोठे व्यक्ती आहेत म्हणून, त्यामुळे सांगतो. बघा ओळखीचं असतं